बहुजन संघटक पेजच्या फेसबुकवर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रवाद या विषयावर बोलणार आहोत. या निमित्तानं बहुजन संघटकचे संयोजक राहुल खांडेकरजी यांचे मी या सर्वप्रथम सुरुवातीला आभार व्यक्त करतो. त्यांनी या विषयावर मला बोलण्याची संधी दिली. तर बंधू आणि भगिनींनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निसंशयपणे भारताच्या प्रख्यात सुपुत्रापैकी एक आहेत. 1920च्या दशकाच्या सुरुवातीस ते भारतीय सामाजिक राजकीय पटलावर दिसले आणि ब्रिटिश राजवटीच्या अखेरच्या दशकात भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक राजकीय परिवर्तनात अग्रेसर राहिले. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1956 साली त्यांच्या मृत्यूपर्यंत आधुनिक भारताचा पाया रचण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार महत्वाची भूमिका बजावली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान समाजसुधारक, मानवी हक्कांचे शूर पुरस्कर्ते आणि भारतीय दलित जनतेचे उद्धारकर्ते होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आधुनिक भारताच्या सामाजिक विवेक बुद्धीला जागृत करण्यासाठी समर्पित केले. इथल्या जातीय व्यवस्थेने छळलेला एक अस्पृश्य मुलगा बालपणापासून ते तारुण्यापर्यंतच्या प्रत्येक पावलावर अपमान सहन करून, सर्व अडचणीवर मात करून, जागतिक दर्जाच्या विद्यापीठामधून सर्वोच्च आणि सर्वात प्रतिष्ठित पदव्या प्राप्त करतो. अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात MA आणि PhD आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून अर्थशास्त्रात DSc, शिवाय लंडन मधून बार लॉ पदवी अशा एकूण एक उच्च पदव्या प्राप्त करून त्यांनी जागतिक विद्वानामध्ये आपले स्थान निर्माण केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही, राष्ट्र आणि राष्ट्रवादाची कल्पना वसाहतवादी युगात अखंड भारतासाठी अगदी अभूतपूर्व असल्याचे दिसून येते. लोकशाही आणि राष्ट्र या दोन्ही संज्ञांची उत्पत्ती युरोपातली असून उर्वरित जगाने त्यांच्या गरजेनुसार आणि योग्यतेनुसार त्यांची आयात केली आहे. परंतु भारतीय समाजाप्रमाणे युरोपीय समाज हा सामाजिक दृष्ट्या जातीभेदाच्या सापळ्यात कधीच नव्हता आणि म्हणूनच युरोपात लोकशाही आणि राष्ट्रवाद या विषयावरील अनेक सिद्धांताचा आरंभी उदय होऊनही जाती प्रश्नाचा समावेश कधीच झाला नाही. लोकशाही आणि राष्ट्रवादाच्या युरोपीय आणि अगदी अमेरिकन सिद्धांतामध्येही त्यांच्या समाजापुढे असलेल्या आदिम अस्मितांच्याच प्रश्नांना तोंड द्यावं लागलं होतं. एक सामाजिक राजकीय समस्या म्हणून जातीचा संपूर्ण प्रश्न भारतासाठी महत्वाचा होता, ज्याचे युरोपीय आणि अमेरिकेकडेही किमान वसाहतवादी काळात तरी उत्तर नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीने राष्ट्रवाद म्हणजे लोकांच्या आंतरिक ऐक्याची अभिव्यक्ती असून ती सामाजिक एकरूपता विकसित करण्याची प्रक्रिया आहे. म्हणूनच जात, वर्ण आणि पंथ यांचा विचार न करता जर एखाद्या राष्ट्रात सर्वत्र माणसांचे सामाजिक बंधुत्व प्रबळ असेल तर राष्ट्रवादाला परिपूर्ण सलोखा प्राप्त होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते राष्ट्रवाद म्हणजे जातीय भावनेला नाकारणे आणि जातीय भावना म्हणजे खोलवर रुजलेला जातीयवाद. जातीयवाद, भाषावाद, सांप्रदायिकता आणि फुटीरतावाद अशा प्रवृत्ती विरुद्ध लढण्यावर त्यांनी भर दिला, कारण या सामाजिक दुष्कृत्यामुळे लोक राष्ट्रवादाच्या भावनेविरोधात असलेल्या छोट्या छोट्या सामाजिक घटकामध्ये विभागले जातात असे त्यांचे मत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीने जातीयवाद हा गटबाजीचा एक प्रकार असल्याने राष्ट्रीय एकात्मतेला धोका आहे, ज्यामुळे समता आणि बंधुत्वाच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते राष्ट्राच्या संदर्भात राष्ट्रवाद हा सामाजिक ऐक्याच्या तीव्र भावनेवर आणि आंतरराष्ट्रीय वाद या मानवी बंधुत्वाच्या संदर्भात आधारलेला असला पाहिजे. लोकशाहीच्या भावनेने युक्त असा राष्ट्रवाद जुलुमशाहीचा आधार घेणार नाही किंवा कोणत्याही समुदायासाठी आणि राष्ट्रासाठी तो कधीही धोकादायक ठरणार नाही. समुदाय आणि राष्ट्र यांच्यात फरक आहे. समुदायाला जसा संरक्षणाचा अधिकार आहे तसा एखाद्या राष्ट्राला विभक्त होण्याची मागणी करण्याचा अधिकार आहे. या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेतून साकारलेले राष्ट्रीयत्व आणि राष्ट्र यातील सूक्ष्म भेद लक्षात घेतले पाहिजेत.
राष्ट्रीयत्व म्हणजे बंधुत्वाची जाणीव, बंधुत्वाच्या त्या बंधनाच्या अस्तित्वाची जाणीव. राष्ट्रवाद म्हणजे जे या बंधुत्वाच्या बंधनाने बांधले गेले आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्रीय अस्तित्वाची इच्छा असणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते राष्ट्रीयत्वाच्या भावनेशिवाय राष्ट्रवादाचे अस्तित्व असू शकत नाही. तथापि सर्वच बाबतीत राष्ट्रीयत्वामुळे राष्ट्रवाद निर्माण होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे स्वातंत्र्य आणि जनतेचे स्वातंत्र्य यात एक रेषा आखतात, परंतु या दोघात जनतेचे स्वातंत्र्य अधिक महत्वाचे आहे असेही नमूद करतात. अशा प्रकारे लोकांच्या स्वातंत्र्याशिवाय राष्ट्रवाद हे अंतर्गत गुलामगिरीचे, सक्तीचे श्रम आणि गरीब आणि गुलाम वर्गासाठी संघटित जुलुमाचे साधन बनते. त्यांच्या मते आपल्या देशाच्या राजकीय स्वातंत्र्यावर आपले सर्व लक्ष केंद्रित करणे आणि सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या अधिक गंभीर समस्येचा विसर पडणे पूर्णपणे चुकीचे आहे. राजकीय स्वातंत्र्याचा अर्थ केवळ सर्वपक्षीय स्वातंत्र्य अशी कल्पना करणे आत्मघातकी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथात म्हणतात, राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रवाद यात फरक आहे. त्या मानवी मनाच्या दोन भिन्न मानसिक अवस्था आहेत. राष्ट्रीयत्व म्हणजे करुणेची जाणीव, बंधुत्वाच्या त्या बंधनाच्या अस्तित्वाची जाणीव. राष्ट्रवादाचा अर्थ असा आहे की जे या बंधुत्वाच्या बंधनाने बांधलेले आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्रीय अस्तित्वाची इच्छा. दुसरे असे की राष्ट्रीयत्वाची भावना अस्तित्वात असल्याशिवाय राष्ट्रवाद होऊ शकत नाही. हे खरे, परंतु हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की आपल्यात राष्ट्रीयत्वाची भावना असू शकते आणि तरीही राष्ट्रवादाची भावना असू शकत नाही. म्हणजेच राष्ट्रीयत्वामुळे सर्वच बाबतीत राष्ट्रवाद निर्माण होत नाही. राष्ट्रीयत्वाला राष्ट्रवादात रुजविण्यासाठी दोन अटी अस्तित्वात असणे आवश्यक आहे. पहिली म्हणजे राष्ट्र म्हणून जगण्याची इच्छाशक्ती निर्माण झाली पाहिजे. राष्ट्रवाद म्हणजे त्या इच्छेची गतिमान अभिव्यक्ती होय. दुसरे असे की राष्ट्रवादाचा ताबा घेऊन त्याला राष्ट्र बनवू शकेल असा एक भूभाग असला पाहिजे. तसेच राष्ट्राला सांस्कृतिक अधिष्ठानी असावे. राष्ट्रवादाच्या सामाजिक राजकीय पैलू व्यतिरिक्त डॉक्टर आंबेडकर आपल्या भूमिकेवर वास्तववादी असल्यामुळे सामाजिक न्यायावर आधारलेला कोणताही राष्ट्रवाद कायदेशीर दृष्ट्या घटनात्मक शक्तीशी जोडला गेला नाही तर तो एक मिथकच राहील याची त्यांना पूर्ण जाणीव होती. ते लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्याय आणि राष्ट्रवाद या आपल्या कल्पनांना संहिताबद्ध करण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषावादाची समस्या व त्याचे परिणाम यांचे यथार्थ विश्लेषण केल्यानंतर भारतीय महासंघाच्या घटक राज्यांच्या संरचनेविषयी व एकसंघतेविषयी काही निश्चित निष्कर्ष मांडले होते. सर्वसाधारणपणे एक राज्य एक भाषा हे पश्चिम गोलार्धातील जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड, अमेरिका इत्यादी राज्यांचे वैश्विक वैशिष्ट्य आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ठाम मत होते. जिथे या नियमांचे उल्लंघन झाले तिथे राज्याला धोका निर्माण झाला आहे. विघटन आणि अधपतनाचा धोका बहुभाषिक राज्यामध्ये कायम असतो. ते म्हणतात की जर भारत मिश्र राज्यांची सक्ती करत राहिला तर भारतही या अरिष्टापासून वाचू शकत नाही. कुठल्याही राज्याची बहुभाषिक अवस्था अशा प्रकारे अस्थिर असते आणि एक भाषिक राज्याची अवस्था स्थिर असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राज्य हे सह अस्तित्वाच्या भावनेवर उभे असते. ही एकात्मतेची सामुदायिक भावना असते. म्हणजे एखादे राज्य एक भाषीय का असले पाहिजे त्याचे हे एक महत्वाचे कारण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 17 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेतील आपल्या पहिल्याच भाषणात कमकुवत केंद्रीय प्रशासनामुळे पूर्वीसारखे भारताचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ नये यासाठी मजबूत केंद्र निर्माण करण्याच्या गरजेवर भर
दिला होता. त्यांच्या या मताचे विधानमंडळाने स्वागत केले आणि नंतर ते राज्यघटनेतील आणीबाणी संदर्भातील तरतुदीमध्ये प्रतिबिंबित झाले. निसंशयपणे राज्ये सामान्य काळात सार्वभौम असतात, परंतु या तरतुदींच्या आधारे केंद्र सर्वशक्तिमान बनते आणि जेव्हा जेव्हा एखादी परिस्थिती उद्भवते तेव्हा देशाच्या सर्व व्यवहारावर नियंत्रण ठेवते, ज्यामुळे राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर एकदा आणीबाणीची घोषणा जर जारी झाली की संपूर्ण प्रशासन प्रणाली, जी मुळातच संघीय स्वरूपाची असते, तिचं रूपांतर सर्व व्यावहारिक हेतूसाठी एकसंध अव्यवस्थेत होतं. 3 ऑगस्ट 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 277 अ हे नवीन कलम समाविष्ट करण्याची सूचना केली, ज्यात पुढील प्रमाणे लिहिले आहे: बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांततेपासून प्रत्येक राज्याचे संरक्षण करणे आणि या संविधानातील तरतुदीनुसार प्रत्येक राज्याचे सरकार कार्यरत ठेवणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे असेल. नवीन कलम समाविष्ट करण्याचे समर्थन करताना ते म्हणाले, काही लोकांना असे वाटेल की कलम 277 अ हे केवळ एक पवित्र घोषणा आहे आणि त्याची काही आवश्यकता आहे असे वाटत नाही. मला असे वाटते की हे मान्य आहे की आपल्या राज्यघटनेत अनेक तरतुदी समाविष्ट असूनही ज्याद्वारे केंद्राला प्रांतावर कुरघोडी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, तरीही आपले संविधान संघीय आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो की राज्यघटना ही एक संघीय राज्यघटना आहे, तेव्हा याचा अर्थ असा होतो की प्रांत त्यांच्या क्षेत्रात तितकेच सार्वभौम आहेत जे राज्यघटनेने त्यांना अधिकार दिलेले आहेत आणि जे केंद्रालाही त्याच्या क्षेत्रात दिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या राष्ट्रवादी बौद्धिक संकल्पनामुळे आज देश प्रगतीची विविध शिखरे पादाक्रांत करतो आहे, याचा समग्र भारतीयांना अभिमान वाटलाच पाहिजे. 25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या भाषणात राष्ट्राला सर्वोच्च स्थान असले पाहिजे असे सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, राष्ट्राच्या भवितव्याचा विचार करताना लोकांची प्रतिष्ठा, नेत्यांची प्रतिष्ठा तसेच पक्षाची प्रतिष्ठा नगण्य असते. कोणत्याही गोष्टीपेक्षा राष्ट्राचे भवितव्य अधिक महत्वाचे असते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आघाडीवर असलेले काँग्रेस आणि हिंदू महासभा हे ब्रिटिशांना भारत हे राष्ट्र होते हे पटवून देत असताना भारतीय राष्ट्र कोणासाठी आहे असा प्रश्नही ते सातत्याने विचारत असत. बाबासाहेबांच्या दृष्टीने राष्ट्रीयत्व ही एक सामाजिक भावना होती, ज्यात एकोप्याने राहण्याची भावना होती. वर्ग आणि जातीय मतभेदांना त्यात अजिबात थारा नव्हता. बाबासाहेबांच्या दृष्टीने राष्ट्रीयत्वात एक खोल भावनिक संबंध देखील समाविष्ट होता. राष्ट्रीयत्व अस्तित्वात राहण्यासाठी समान वंश, भाषा किंवा संस्कृती यापेक्षाही अधिक आध्यात्मिक मूलतत्व असणे आवश्यक होते. नातेसंबंध असणे आवश्यक होते. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यासाठी राष्ट्र म्हणून जगण्याची इच्छाशक्ती आवश्यक होती. सुरक्षित सामाजिक व्यवस्था प्रस्थापित करणे ही स्वतंत्र भारताची गरज होती. बाबासाहेबांची घटनात्मक नैतिकता आणि संसदीय प्रक्रिया याविषयीची मते बौद्ध तत्वज्ञानात आढळतात. बाबासाहेबांना मतभेद सामंजस्याने मिटविण्यासाठी कायदे आणि प्रथांना संहिताबद्ध करण्याची अधिक चिंता होती. बाबासाहेबांच्या मते राजकीय आचरणाने विचारांची बहुविधता मान्य केली पाहिजे. अहिंसक राजकीय वर्तणूक म्हणजे मूलभूत मतभेद असूनही एकत्र काम करणे, वाटाघाटी करणे आणि सर्व पक्षाकडून तडजोडीची आवश्यकता असलेल्या निर्णयापर्यंत पोहोचवणे आणि नवीन शक्यता निर्माण करण्यासाठी सक्षम चौकट स्थापित करणाऱ्या संस्था आणि परंपराचे पालनपोषण करणे आणि त्यात भाग घेणे होय. बाबासाहेबांना विश्वास होता की बौद्ध धर्माने मुळात भारताची व्याख्या केली होती, परंतु कालांतराने त्याची जागा ब्राह्मणवादाने दूषित झालेल्या हिंदू धर्माने घेतली. बाबासाहेबांना आशा होती की नव्याने स्थापन झालेल्या भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना बौद्ध तत्वज्ञानावर होईल, परंतु अलीकडच्या काळात देश धर्मांध शक्तीच्या कवेत गेल्याने
एकता, बंधुता या भावना बधीर झालेल्या दिसून येत आहेत. बाबासाहेबांनी भाषावार राज्य निर्माण करण्यास दिलेला पाठिंबा सामाजिक एकजिन्सीपणामुळे लोकशाही अधिक चांगले कार्य करेल या विश्वासातून निर्माण झाला होता. बाबासाहेबांच्या मते एकजिन्सी समाज हे सुनिश्चित करेल की कोणताही एक गट सत्तेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करणार नाही. भारतातील सामाजिक विषमतेमुळे इथे लोकशाही रुजण्यात प्रचंड अडथळे निर्माण होत असतात. बाबासाहेबांनी सुचविलेला उपाय म्हणजे एक राज्य एक भाषा असा होता. प्रत्येक राज्य हे भाषिक घटक असले पाहिजे, पण पुढे वेगळा राष्ट्रवाद निर्माण करण्याचे नुकसान टाळण्यासाठी प्रादेशिक भाषा ही राज्याची कार्यालयीन कामकाजाची भाषा होऊ नये, ती हिंदीच असावी. अशा प्रकारे प्रशासकीय एकक हे भाषिक राज्य असले पाहिजे, परंतु देशभराची प्रशासकीय भाषा एकच असली पाहिजे. सामायिक भाषाच अशा राज्यांना व्यवहार्य बनवेल असे बाबासाहेबांना वाटत होते. स्वातंत्र्योत्तर भारताबद्दलची बाबासाहेबांची ही स्वप्ने पाहिली तर बाबासाहेबां एवढा उच्च कोटीतील राष्ट्रवादी विरळाच असे म्हटल्याविना राहवत नाही. सर्व विरोधकांच्या टीकेचे धनी होऊन सुद्धा आज राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अधिष्ठान योगायोगाने अशा कालखंडात अधिकाधिक पक्के होत आहे, जेव्हा देशात राष्ट्र आणि राष्ट्रवाद या विषयावर वादळी चर्चांना ऊत आला आहे. एका बाजूला सर्वच राजकीय पक्षामध्ये त्यांना आपला आदर्श मानण्याची स्पर्धा लागलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादाची चर्चा देशातील कानाकोपऱ्यात व विविध व्यासपीठावर गांभीर्याने होऊ लागली आहे. त्याचबरोबर भारत अमेरिकेसारख्या जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात वांशिक राष्ट्रवादाने डोके वर काढले असून देशातील अल्पसंख्याक, दलित, मागासवर्गीयांचे घटनादत्त मूलभूत अधिकार अडचणीत येऊ शकतात की काय अशी चर्चा सामान्य लोकांमध्ये केली जात आहे. देशभक्त व देशद्रोहाच्या व्याख्या नव्याने मांडल्या जात असल्याने देशांतर्गत परिस्थितीची भयावह झालेली आहे. या परिस्थितीस अनन्यसाधारण महत्व आलेले आहे, कारण राष्ट्र उभारणीच्या बाबासाहेबांच्या स्वप्नावर आतापर्यंत गांभीर्याने पाहिलेले नाही. अन्यथा राष्ट्र आणि राष्ट्रवादाच्या अनेक जटिल समस्यांचा सामना करण्यासाठी आम्ही अधिक समर्थ आणि सक्षम झालो असतो. हिंदू महासभेने मुस्लिम लीगच्या आक्रमकतेच्या धमक्यामुळे भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहून त्या दिशेने आपली पावले टाकण्यास सुरुवात केली होती. पुढे या सभेतून वेगळे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ही संकल्पना गेली 95 वर्षापासून उराशी बाळगलेली आहे. हिंदू महासभेने तर या राष्ट्रवादाला असे काही कवटाळले आहे की जसे काय त्यांना अल्लाउद्दीनचा जादूचा दिवाच हाती लागला आहे. ज्याला घासून आपल्याला हवे ते त्याच्याकडून प्राप्त करू या आशेवर ते आजपर्यंत वाटचाल करीत आहेत. संघ सुद्धा याच आशेने हा दिवा घासत आहे. त्यांना वाटते कधी हा जीन बाहेर येतोय आणि एका झटक्यात भारताला हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची त्यांची इच्छा पूर्ण करतोय. परंतु मोठ्या खटपटीने संघाचे वर्चस्व असलेला भारतीय जनता पक्ष दुसऱ्यांदा केंद्रातील सत्तेवर मोठ्या बहुमताने येऊनही संघाच्या त्याचबरोबर हिंदू महासभेच्या स्वप्नपूर्तीस अनेक अडथळे येत असल्याने ते अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. हिंदू महासभेने उराशी बाळगलेल्या हिंदू राष्ट्राच्या या अर्धवट संकल्पनेसंदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मत आजही खूप महत्वाचे आहे. राष्ट्रवादाच्या प्रश्नावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेस आणि हिंदू महासभेच्या मतामध्ये फारसा फरक आहे असे वाटत नव्हते. त्यांच्या मते ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना काँग्रेस सुद्धा एक हिंदू संघटनच वाटत होते. या संदर्भात बाबासाहेब म्हणतात, काँग्रेस ही हिंदू संघटना नाही असं काही म्हणता येणार नाही. काँग्रेस ही मूलतः हिंदू संघटनाच आहे आणि ती हिंदू माणसाच्या अंतर्मनाची अभिव्यक्ती आहे. काँग्रेस आणि हिंदू महासभा यांच्यात फरक एवढाच आहे की हिंदू महासभा आपल्या अभिव्यक्तीत क्रूर आणि उद्धट आहे, तर काँग्रेस आपल्या धोरणात चतुर असून वर्तनात अहंकारी आहे. या व्यतिरिक्त या दोघांमध्ये फारसा फरक आहे असं वाटत नाही.
भारतातील मुस्लिम अल्पसंख्याकांना समान नागरिक मानले जाईल, त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात समान संरक्षण आणि समान अधिकार प्राप्त होतील. सावरकरांच्या हिंदू स्वराज्यात गैर हिंदूसाठी केलेली ही उपकाराची घोषणा असल्याची खिल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उडवली होती. या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मुसलमानांविरुद्ध शत्रुत्वाचे बीजारोपण केल्यावर नंतर जर त्यांना सत्तेमध्ये